Good afternoon, everybody. At the last lecture, we have said that the remark. What is the remark? The function is the consists of the well-defined tangent space, and also which is the equivalence to the grad f of p at 1. Now in this lecture we see the example. The first question is show by the example that the set of vectors tangent at a point p of the level set need not in general be the vector subspace of the rp raised to n plus 1. म्हणजे जो सेट आहे व्हेक्टर टँजंटचा पॉईंट पी वरती, तर त्याला व्हेक्टर सबस्पेस आर पी रेशो एन प्लस 1चा असण्याची काही गरज नाही आहे असं आपल्याला प्रूफ करायचं त्याचं आपण. आणि नेक्स्ट क्वेश्चन एक आहे द सेट ऑफ व्हेक्टर्स टँजंट ॲट अ पॉईंट पी ऑफ द लेवल सेट माईट बी ऑल ऑफ आर पी रेस टू एन प्लस 1. आणि जर व्हेक्टर टँजंटच्या लेवल सेटचा जर आपण सेट कन्सिडर केलं तर तो सगळं काय असतो आर पी रेशो एन प्लस 1. हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे. लेट f of x1 x2 is equal to x1 square minus x2 square. And we know that definition of the level set we apply here this f inverse of 0 is equal to x1 x2 belongs to the R2 and function is the f of x1 x2 is equal to 0. Here value of c is equal to 0. Therefore we get the equation x is equal to plus minus x2. This equation is the line passing through the origin in that like. Now we consider the velocity vector alpha 1 dot of t is equal to 1 1 and alpha 2 dot at t is equal to 1 minus 1. हे आपल्या मनाने आपण पॉईंट घेतलेले आहेत. एक्झाम्पल आपल्याला प्रूफ करायसाठी हे की ते त्याला व्हेक्टर स्पेसचा सबस्पेस असण्याची काही गरज नाही आहे त्यासाठी. and here alpha 1 dot of t and alpha 2 dot of t are the tangent space but कन्सिडर द टँजंट स्पेस. हे टँजंट स्पेस आहेत आपण कन्सिडर पण ऑलरेडीच त्या आहेत पण आपण तरी पण त्या कन्सिडर केल्यात की आहेत. मग आपण ॲडिशन करूयात. वी गेट द आन्सर ऑफ 2,0 विच इज द नॉट द टँजंट स्पेस. दिस इज द इज टँजंट स्पेस. No, this is not the tangent space. Therefore, the set of vector tangent at a point p is equal to 0 0 of the level set need not integral be the vector subspace of the rp raised to n plus 1. हा टँजंट स्पेस कशामुळे नाही आहे कारण की तिथं तो वेल डिफाईन केलेला नाही आहे त्याच्यामुळे तो टँजंट स्पेस नाही आहे. Therefore set of the vector tangent at a point of the level set need not in general be the vector subspace of the rp raised to n plus 1. Now next example answer बघूया. the set of the vector tangent at a point p of the level set might be the all of rp raised to n plus 1. the consider the example f of x1 x2 is equal to x1 square plus x2 square. This example we consider. Now we apply here definition of the inverse f inverse level set. Therefore we got that. Now grad f become x1 x2 2 पॉईंट्स आहेत म्हणून इथे घेतले आणि ग्रॅड एफमध्ये काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह घेतो फंक्शनचं. मग इथं f of x1 x2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे टू x1 2 x2 अँड विच इज द नॉट इक्वल टू द 0. हे जर नॉन झिरो असेल तर ते काय असतं एव्हरी पॉईंट ऑफ दॅट फील्ड ऑर दॅट फंक्शन इज द रेग्युलर पॉईंट ऑन दॅट लेवल सेट which is the not equal to the 0. Therefore every point is the regular point. Thus the set of the vector tangent at a point p of the level set might be the all of the rp raised to n plus 1. आता इथे वरच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं आपल्याला त्या आपण टँजंट स्पेसची काय केली ती इथे कन्सिडर करून ॲडिशन केली ती आणि आपल्याला ते 2,0 आलं. तर पण आपल्याला त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते 0 0 येणार आहे. मग आता रेग्युलर पॉईंट आहे का जर तो रेग्युलर पॉईंट असेल तर तो टँजंट स्पेस कन्सिस्ट करतो. पण वरच्या एक्झाम्पलमध्ये नव्हतं. तसं ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तो रेग्युलर पॉईंट भेटला आहे त्याच्यामुळं त्याचे सगळे पॉईंट आर पी रेस टू एन प्लस 1मध्ये
सॉरी RP रेस टू n प्लसचे पॉईंट ते सगळे कंटेन करतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, स्केच द लेवल सेट f इनवर्स ऑफ -1, f इनवर्स ऑफ 0, f इनवर्स ऑफ 1 फॉर द f of x1 x2 up to the xn plus 1 is the defined function which point P of this level set fails to have the tangent space equal to the gradient of f of p raised to 1. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे वेगवेगळे लेवल सेट सीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजकडे दिलेले आहेत, ते आपल्याला लेवल सेट फाईंड करायचे असतात आणि कोण ह्याच्या इक्वल नाही आहे हे दाखवायचे. आता त्यासाठी बघूयात. आता केस फर्स्ट कन्सिडर करूयात फॉर द n इज इक्वल टू 1. फॉर n इज इक्वल टू 1 वी गेट द 2 नंबर f ऑफ x1 x2 इज इक्वल टू x1 स्क्वेअर. इथे प्लस x2 स्क्वेअर हवं आहे, इथे रॉंग झालेलं आहे. देअरफॉर x1 f inverse of -1 is equal to x1 x2 belongs to the R2, such that x1 square minus x2 square is equal to -1. This is the equation of the parabola. Therefore hyperbola. We plot this graph. Now grad f of x1 x2 is equal to, we take the derivative of grad f, which is equal to twice of x1 twice of x2 at 0 0 0 पॉईंटसाठी x1 व x2च्या व्हॅल्यू काय येणार आहे, 0 0 येणार आहे तुमच्या. बट 0 0 इज द नॉट रेग्युलर पॉईंट. वाय दिस इज नॉट रेग्युलर पॉईंट, बिकॉज दिस डज नॉट बिलॉंग्स टू द आवर फंक्शन. ह्यार आपण इथे व्हॅल्यू काय घेतली तर आपण f इनवर्स ऑफ 1 कन्सिडर करणार आहेत, मग ते आहे का नाही आहे. देअरफॉर दॅट इज एव्हरी पॉईंट ऑफ f इनवर्स ऑफ c -1 is the regular point. That is every point of f inverse of -1 has the well defined tangent space which is equal to the this. म्हणजे जर त्याचा ग्रॅडियंट जर तुमचा नॉन झिरो आला तर तो पॉईंट काय असतो, रेग्युलर पॉईंट असतो. रेग्युलर पॉईंट जर तो असेल तर तो काय असतो, वेल डिफाईंड टँजंट स्पेस असतो आणि तो इक्वल टू ग्रॅड एफ ऑफ पी असतो. फक्त तुम्हाला याच्यामध्ये तेच करायचे, एखादं फंक्शन दिलं असेल त्याचं तुम्हाला लेवल सेट फाईंड करायचं, त्याचा ग्रॅड फाईंड करायचा आहे. तो जर नॉन झिरो आला आणि आपल्या फंक्शनमध्ये जर इन्क्लूड नसेल होत असेल तर तो आहे म्हणायचं. द नेक्स्ट बघूयात, f इनवर्स ऑफ 0 x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द वी गेट द 2 लाईन्स विच पासिंग थ्रू द ओरिजिन. therefore this is the level set of that equation. So now consider the grad f at point P is equal to x1 x2 at the twice of x1 minus twice of x2 is equal to 0. grad f at P is equal to at point 0 0 साठी बघतो ना आपण, मग then x1 x2 is equal to 0 0, but 0 0 belongs to the f inverse of 0, but 0 0 is the not the regular point. Why this is not the regular point? If the 0 0 is the because we have to calculate for the regular point, grad f is not equal to the 0 and therefore 0 0 is the not regular point. Therefore the point 0 0 fails to have the tangent space with equal to the grad f at p raised to 1. f inverse of 1 साठी सेम वेनी आपण इथे बघणार आहेत. याच्यामध्ये पण 0 0 इज द नॉट द रेग्युलर पॉईंट, बट 0 0 इज द नॉट अ पॉईंट ऑफ f inverse of 1. आपण इथे 1 फक्त कन्सिडर केलं आहे, त्याच्यामध्ये 0 0 जाणार आहेत का, नाही जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचा नाही आहे. therefore every point of the f inverse of 1 is the regular point. That is every point of f inverse of 1 has the well defined tangent space which is equal to the grad f at the 1. Now we consider the case 2 for the n is equal to 2. f of x1 x2 x3 is equal to x1 square plus x2 square minus x3 square. इथे बघा, मग आपलं n इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय करणार, आपण 3 पॉईंट घेणार. मग इथे तुम्हाला वाटेल की इथं x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर मायनस x3 स्क्वेअर कशामुळे घेतलं आहे, पण आपलं फंक्शन ते तुम्हाला डिफाईन करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कसं दिलेलं आहे फंक्शन डिफाईन करून. लेट मी शो. इथे नाही आहे, वेट 1 मिनिट. इथे बघा तुम्हाला फंक्शन कसं दिले. लास्ट टर्म काय आहे, मायनस x n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळंच इथे आपलं काय आलं तर x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. तसंच आता इथल्या एक्झाम्पलमध्ये पण तसंच येणार आहे, x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर मायनस x3 स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ द hyperboloid and this is the graph of this or level set of hyperboloid equation. Therefore we calculate the grad f at p is equal to 0 0 x1 x2 x3 twice of x1 twice of x2. If we put the value of p x1 x2 x3 is the 0 0, we get this point 0, but 0 triple 0 does not belongs to the f inverse of -1. इथे does not belongs to पाहिजे बरं का, इथे चुकलेलं आहे. इथं
does not belongs to पाहिजे, and therefore which is the regular point of f inverse of 1. Therefore there is the tangent space, हे नका कन्सिडर करू, आहे आधीच्या एक्झाम्पलसारखंच आहे. आता फॉर द एफ इनवर्स ऑफ 0 सेम वेनी आपण इथे तसंच प्रूव्ह करणार आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ द क्वाड्रेटिक कोनिक एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. नाउ व्हॉट इज अवर इक्वेशन हिअर? व्हॅल्यू ऑफ ए बी सी आर द 1 1 1. Therefore we calculate the grad f at p x1 x2 x3 twice of x1 twice of x2 minus twice of x3. We get 0, but 0 0 belongs to the f inverse of 0, which is the not the regular point. Therefore this is the इथे 0 0 आहे आणि आपल्याला 0 0 पाहिजे असतो का? नसतं पाहिजे, कारण की आपल्याला त्याचा ग्रॅड एफ आपला 0 चालेल ना, नॉन 0 पाहिजे असतो, which is the not the regular point. Therefore there is the no tangent space at 0 0, which is the equal to the grad f at 1. Now consider for the f inverse of 1 साठी positive 1. This is the equation of the hyperboloid of the one sheet. This is the graph, and here we get the 0 0 grad f at p is equal to 0. We get the value of x1 x2 x3 is the 0 0 0 is the not the regular point, but 0 0 it does not belongs to the it's not a part of f inverse of 1. Therefore every point of f inverse of the c is, 1 is the regular point, that is there is the tangent space which is the equal to the grad f at 1. आता नेक्स्ट रिझल्ट आहे, आपण तो बघूयात. इथे काय दिलेलं आहे? एफ इज द मॅपिंग फ्रॉम यू टू आर विथ द स्मूथ फंक्शन अँड वेअर यू इज द सबसेट ऑफ आर एम प्लस 1 इज अँड द ओपन सेट. म्हणजे तुम्हाला एक फंक्शन मॅपिंग करून दिलेलं आहे एफ, आणि दुसरं फंक्शन तुम्हाला अल्फा दिलेलं आहे आय टू यू. पॅरामॅट्राइज कर तुला शो दॅट काय करायचे? एफ कंपोजिट इज द constant if and only if velocity vector is the everywhere orthogonal to the gradient, everywhere orthogonal to the gradient of f. आता बघा याच्यामध्येच तुम्हाला काय दिले, दॅट इज म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचे? ऑर्थोगोनल असतं म्हणजे काय असतं की प्रोडक्ट ऑफ व्हेलॉसिटी व्हेक्टर अँड ग्रॅड एफ ॲट द व्हेलॉसिटी व्हेक्टर इज इक्वल टू 0 पाहिजे असतं आपल्याला, तरच ते असतं. आणि यांनी काय तिथं आपल्याला प्रूफ करायचे? जर व्हेलॉसिटी व्हेक्टर जर ऑर्थोगोनल असेल ग्रॅडियंट ऑफ एफला, तरच त्याचा तरच एफ पॅरामेट्राइज कर्व ऑफ एफ कंपोजिट अल्फा इज कॉन्स्टंट, आणि एफ पॅरामेट्राइज कर्व ऑफ एफ कंपोजिट अल्फा जर कॉन्स्टंट असेल तरच हे ऑर्थोगोनल असतं. आता फर्स्ट आपण कन्सिडर करूयात की एफ कंपोजिट अल्फा इज द कॉन्स्टंट. देअरफॉर एफ कंपोजिट अल्फा इज इक्वल टू सी. नाव वी टेक द डेरिवेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. डेरिवेटिव्ह ऑफ एफ कंपोजिट अल्फा ॲट टी is equal to 0 because c is the constant and derivative of constant is 0. Now we know that the definition of here, what are the point of the f composite alpha of t, that is the dabba f by dabba derivative of x1 comma df by derivative of x2 up to the xn plus 1, and this is the nothing but the grad f of अल्फा ऑफ टी. हे आपण आधीच्या डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे. आणि ऑल्सो ह्याचं काय असणार आहे? व्हेलॉसिटी टीचं डाबा x1 बाय डाबा टी कोमा डाबा x2 बाय डाबा टी अप टू द डाबा xn प्लस 1 बाय dt, and this is the nothing but the velocity vector at a point t. Now therefore and which becomes the 0. Therefore velocity vector is the orthogonal to the grad f. Now conversely we suppose that velocity vector is the orthogonal to the grad f for all t belongs to the I, where we take the derivative of that function d by dt f composite alpha at t is equal to 0. Same way we have to. Now f is the, we have to given that f is the smooth function and also alpha is the smooth function. Therefore the f composite alpha is a smooth function and it is the real valued function of the real variable.
आता एफ कंपोजिट अल्फा हे आपलं एफ स्मूथ आहे, अल्फा स्मूथ आहे, त्यामुळे त्यांचं कंपोजिशन पण काय येणार आहे, स्मूथ येणार आहे. आणि ते फंक्शन कसं आहे, रिअल व्हॅल्यूड व्हॅरिएबल आहे. मग तो रिअल व्हॅल्यूड व्हॅरिएबल्स असेल तर तो काय असणार आहे, ऑब्वियसली कॉन्स्टंटच असणार आहे. देअरफॉर एफ कंपोजिट अल्फा इज द कंटिन्युअस, आणि ते कंटिन्युअस असेल तर एफ कंपोजिट अल्फा हे काय होतं, कॉन्स्टंट होतं, कारण की कॉन्स्टंट फंक्शन हे कंटिन्युअस फंक्शन हे कॉन्स्टंट असतं. हा रिझल्ट तुम्हाला याच्या आधी झालेला आहे. नाव let's see the next question. What is the question? Let f is the mapping from u to r be the smooth function and alpha is mapping from I to v be an integral curve of grad f. म्हणजे एफ हे स्मूथ फंक्शन आहे आणि अल्फा हे इंटिग्रल कर्व आहे ग्राफवर. तर आपल्याला शो काय करायचे, फर्स्ट वन इज द शो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ कंपोजिट अल्फा ॲट टी इज इक्वल टू नॉर्म ऑफ ग्रॅड एफ ऑफ अल्फा ऑफ टी स्क्वेअर फॉर ऑल टी बिलॉंग्स टू. अँड सेकंड काय दाखवायचे, शो दॅट फॉर इच टी नॉट बिलॉंग्स टू आय. म्हणजे आयमधला आपण कुठला जरी एक एलिमेंट टी नॉट घेतला, द फंक्शन एफ इज इन्क्रीजिंग फास्टर अलॉंग द अल्फा ॲट अल्फा ऑफ टी नॉट दॅन अलॉंग द एनी अदर कर्व पासिंग थ्रू द अल्फा ॲट टी नॉट. म्हणजे आपण आयमधला कुठला जरी एक पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आपण जर इंटिग्रल कर्ववरती फंक्शन डिफाईन केलं तर ते सगळ्यात फास्ट असतं बाकीचं आपण कुठलं जरी फंक्शन त्याच्यावर डिफाईन केलं त्या कम्पेअर विथ द सेम स्पीड. तर हे स्पीड डिनोट द नॉर्म ऑफ द वेलॉसिटी वेक्टर. व्हॉट इज द स्पीड? स्पीड इज द नॉर्म ऑफ वेलॉसिटी वेक्टर. Norm of velocity vector. That is show that if beta is mapping from I tilde to bar. आता आयच्या वरती जे नोटेशन आहे त्याला टिल्डा म्हणायचं. I tilde to u is the shows that beta of s naught is equal to alpha of t naught for some s naught belongs to the I tilde, and norm of velocity vector at beta is equal to norm of velocity vector at alpha. म्हणजे आपण फास्टर फंक्शन ज्या मॅपिंगवर ज्या इंटिग्रल कर्ववरती डिफाईन केलेलं आहे त्याच इक्वल दुसरं एक मॅपिंग आहे ते आहे, आणि त्याची नॉर्म पण इक्वल असते हे आपल्याला प्रूफ करायचे. आणि जर असं हे गिव्हन दिलेलं आहे आणि देन आपलं प्रूफ काय करायचे, then derivative of f composite alpha at t naught is the greater than or equal to derivative of f composite beta at the s naught. म्हणजे डेरिव्हेटिव्ह फास्टर फंक्शनचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू दुसरं फंक्शन. and here but first we consider the first proof. Derivative of f composite alpha of t is equal to, we know that derivative of f composite alpha of t previous example मध्ये आपण इथं पाहिलेलं आहे की derivative of f composite alpha of t is the grad f at alpha of t into हे. तसंच इथं पण बघणार आहे ग्रॅड एफ ऑफ अल्फा ऑफ टी इंटू व्हेलॉसिटी वेक्टर. बट अल्फा इज अन इंटिग्रल कर्व ऑफ वेक्टर फील्ड ग्रॅड एफ. आपल्याला क्वेश्चनमध्येच गिव्हन काय दिलेलं आहे की अल्फा इज द इंटिग्रल कर्व आहे वेक्टर फील्ड ग्रॅड एफचा. देअरफॉर विच इज इक्वल टू द व्हेलॉसिटी वेक्टर इज इक्वल टू ग्रॅड एफ ॲट अल्फा ऑफ टी. नाव वी पुट द व्हॅल्यू ऑफ दिस व्हेलॉसिटी वेक्टर इन दिस इक्वेशन. वी गेट द इक्वेशन दॅट लाईक derivative of f composite alpha of t is equal to grad f of alpha of t into grad f of alpha of t. This is nothing but the square of the grad norm of grad f of alpha of t. Now our first part is the completed. Now we see the second proof. And here we consider the we have to given that beta is the mapping from I bar to u b and the integral curve such that there is the sum s naught belongs to the I tilde such that beta of s naught is equal to alpha of t naught. म्हणजे आपल्याला त्यांचे व्हेलॉसिटी वेक्टर हे इक्वल आहे तसं सांगितलं आहे, तर आपल्याला त्यांच्या इंटिग्रल कर्व हे इक्वल आहे तसं सांगितलेलं आहे, तर त्यांच्या व्हेलॉसिटी वेक्टरची नॉर्म पण इक्वल आहे. म्हणजे त्यांचं हे आपल्याला दिलेलंच आहे. इथे काय सांगितले, सेम स्पीड सांगितले इथे, तर आपलं इथे पण तुम्ही तसंच करणार. सेम स्पीड सांगितले तुम्हाला. स्पीड म्हणजेच काय सांगितलं होतं, नॉर्म ऑफ वेलॉसिटी वेक्टर. देअरफॉर दिस इक्वेशन बिकम दॅट लाईक नॉर्म ऑफ बीटा डॉट एस नॉट इज इक्वल टू नॉर्म ऑफ वेलॉसिटी वेक्टर ॲट टी नॉट. नाव हिअर सी दॅट नाव वी टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ here beta dot s naught. It is nothing but the
derivative of F composite of beta at S naught which is equal to derivative of beta F बाहेर घेतला आपण म्हणजे ते ग्रॅड F बीटा S naught इंटू बीटा S naught म्हणजे ही डेरिव्हेटिव्हची इथे ही डेरिव्हेटिव्ह आहे F कंपोजिट फंक्शनचं त्याचे ही डेफिनेशन आहे तेच फक्त इथं लिहिलेलं आहे. Therefore which is nothing but the grad F of at beta S naught is into velocity factor beta S naught is equal to cos of t. How this is become? So we know that if the dot product of two vector is equal to the norm of first vector into norm of second vector into angle cos theta. Here first velocity vector is grad F of F composite beta at S naught and beta हे तिथं फक्त ते आपण अप्लाय केले म्हणजे नॉर्म ऑफ हे कन्सिडर केलं where theta is the angle between grad F composite beta at S naught and this velocity vector. Therefore which is less than or equal to that equation because आपलं फंक्शन अँगल थिटाची रेंज काय असते थिटा कॉस थिटाची रेंज ही लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असते त्याच्यामुळे बट व्हेलॉसिटी व्हेक्टर ॲट टी नॉट इज इक्वल टू ग्रॅड एफ ऑफ अल्फा ऑफ टी नॉट अँड विच इज लेस इक्वल द ग्रॅड एफ ऑफ अल्फा ऑफ टी नॉट इंटू ग्रॅड एफ ऑफ अल्फा ॲट टी नॉट दॅट इज द अल्फा स्क्वेअर म्हणजे दॅट इज ग्रॅड एफ ऑफ अल्फा ॲट टी नॉट स्क्वेअर दिस इज द नथिंग बट द फ्रॉम फर्स्ट डेरिवेटिव्ह ऑफ एफ कंपोजिट अल्फा ॲट टी नॉट बट here we put the value of this equation. Therefore derivative of f composite alpha at t naught is the greater than or equal to derivative of f composite beta. So if you have any queries then ask me directly which point in which point you have the doubt you can ask me. So here our third chapter is completed. It is a little chapter so therefore this chapter is completed. Now from Monday we start our next chapter, fourth chapter, that is the surface. त्याचे खूप मोठा नाही आहे आपले चॅप्टर जास्त आहेत 11 चॅप्टर आहेत पण कसं आहे आपल्या चॅप्टरमध्ये चॅप्टरचं म्हणजे लेंथ खूप छोटी छोटी आहेत आपले छोटे छोटे चॅप्टर आहेत पण 11 आहेत आपले आता फक्त 3 संपले जरी इंटरनल झाले तरी जेवढा सिलेबस होईल तेवढा तुमचा त्या इंटरनलला असणार आहे. थँक्यू.